नमस्कार, मी मीर दगडे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत करते। 10वी आणि 12वीच्या परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात। या टप्प्यांमध्ये त्यांना प्रेमाची, आदराची आणि संवादाची गरज असते। तो संवाद कसा असावा, आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत। समजून घ्या, जबाबदारीचे ओझे बनवू नका। पालकांनी एक लक्षात घेतले पाहिजे की विद्यार्थ्यांना आधीच अभ्यासाचा ताण असतो, त्यात आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादलं नाही पाहिजे। तुला 90%च मिळायला हवे, तुझा वर्गात पहिलाच यायला हवा, मला एवढ्या मार्कांची अपेक्षा आहे, अशा अपेक्षा न लादता त्यांना असं विचारा की तुझ्या अभ्यासाचा काय प्लॅन आहे, तुला कुठे मदत लागणार आहे मला सांग। तुझ्या मार्कापेक्षा तुझे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत। त्यांना ऐका, वेळ द्या, सल्ले देऊ नका। मुलांचं ऐकून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यांना काही अडचणी असतील, अभ्यास समजत नसेल किंवा मानसिक ताण असेल तर शांतपणे त्यांच्याशी संवाद साधा। सल्ले देण्याऐवजी किंवा ओरडण्याऐवजी अभ्यास समजत नसेल किंवा मानसिक ताण असेल तर शांतपणे त्यांच्याशी बोला व त्यांचं बोलणं काळजीपूर्वक ऐका। तुझ्या जागी मी जर असतो तर, मी असते तर, मी हे केलं असतं असं बोलण्याऐवजी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं बोलून पहा। त्यांच्या दिनचर्येत सहभागी व्हा। फक्त हे कर, असं कर, तुझं शेड्यूल असं असायला पाहिजे, तू इतका वेळ अभ्यास करायला पाहिजे। अभ्यासाच्या वेळा, अभ्यासात घेतलेले ब्रेक, मुलांची झोप आणि आहार यावर बारकाईने तुम्ही लक्ष ठेवा। दिवसातील एक वेळ त्यांच्याशी हलका फुलक्या गप्पा मारात आणि त्यांची मानसिकता समजून। अभ्यासाच्या पुढे मानसिकता आणि आनंद महत्त्वाचा आहे, अभ्यास नाही। अपेक्षांपेक्षा पाठिंबा द्या। आपल्याला खूप अपेक्षा असतात की मुलांनी एवढं यश आणलं पाहिजे, एवढा अभ्यास केला पाहिजे, त्याचा वर्गात पहिला आला पाहिजे, आपलं नाव झालं पाहिजे, माझी मान वरी झाली पाहिजे। पण लक्षात असू द्या, परीक्षा आयुष्याचं एक छोटंसं पान आहे, अख्खं पुस्तक नाही। तुमच्या यशाला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे, ते त्यांच्या गुणांवर अवलंबून नाही आहे। त्यांना सतत प्रोत्साहन द्या। अपयश आलं तरी तुमचा विश्वास व्यक्त करा। तर संवाद हेच यशाचं खरं साधन आहे। 10वी-12वीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना विश्वास, आधार आणि प्रेम याची गरज आहे, हे पालकांनी विसरलं नाही पाहिजे आणि हे घेऊन तुम्ही विद्यार्थ्यांसोबत असला पाहिजेत। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये मला सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू।